तर बातमी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातली आहे। मुंबई पदवीधर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत आणि यासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले। भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। भाजपचे पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी नावे ठरली आहेत। कोकण विभागासाठी पुन्हा एकदा निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातनं शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, एक तिरंगी लढत आपल्याला कोकण विभागातनं पाहायला मिळेल, तसंच दुरंगी लढती या इतर ठिकाणी पाहायला मिळतील असं म्हणावं लागेल। नक्कीच प्रज्ञा, एक महत्त्वाची निवडणूक जी आहे 4 जागांवरती पार पडणार आहे। पदवीधर असतील किंवा शिक्षक मतदारसंघ असतील यासाठी निवडणूक पार पडणार आहे। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यामध्ये देखील आमने सामने असतील। मात्र एक यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की महाविकास आघाडी जी आहे ती या सगळ्या निवडणुकीमध्ये सध्या तरी एकसंघ असलेली पाहायला मिळते, मात्र महायुतीमध्ये बेबनाव पाहायला मिळतोय। कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीकडून भाजपकडून निरंजन डावखरे यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून जे त्यांचे सचिव आहेत संजय मोरे त्यांनी देखील अर्ज घेतलेला आहे अशा पद्धतीची माहिती आहे। तर मनसेकडूनही अभिजित पानसे या सगळ्या निवडणुकीमध्ये मैदानात आहेत। भाजपकडून नाव जाहीर झाल्यानंतर देखील मनसे जी आहे ती ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय की मुंबई शिक्षक असेल किंवा मुंबई पदवीधर मतदारसंघ असेल यामध्ये देखील भाजपकडून नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। तर तत्पूर्वी अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे यांचं शिक्षक मतदारसंघासाठी नाव जाहीर करण्यात आले। त्यामुळे एकीकडे महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत ते स्वबळावरती ही निवडणूक लढताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतील, तर दुसरीकडे महाविकास आघाडी जी आहे ती एकसंघ असून या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। थोड्याच वेळात कोकण भवन नवी मुंबई इथे शिक्षक मतदारसंघ असेल, पदवीधर मतदारसंघ असेल किंवा कोकण मतदारसंघ असेल यासाठी महाविकास आघाडीकडून नामांकन दाखल करण्यात येणार आहेत। नक्कीच देवेंद्र, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।